नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण ज्वारीच्या पिठाचं पौष्टिक असा आंबील बनवूया, तर हा व्हिडिओ जराही स्किप न करता बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक पातेलं घेतलंय, त्यात आपण 1 वाटी दही घालूया। ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला 3 वाटी पाणी घालायचं आहे। इथे मी 3 वाटी पाणी घातलेलं आहे। आता आपण विस्कने मिक्स करूया। विस्कने मिक्स करून झालेला आहे। आता आपण ज्वारीचे पीठ घालूया। इथे मी 5 चमच ज्वारीचे पीठ घातलंय। ज्वारीचे पीठ चाळून घेतलेलं आहे। आता आपण विस्कने मिक्स करूया। हे विस्कने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत। मिक्स करून झालेला आहे। इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलंय। पातेलं गरम झालंय। 1 चमच तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। अर्धा चमच जिरा, अर्धा चमच मोहरी घालूया आणि थोडासा कढीपत्ता घालूया। इथे मी 4 मिरच्या आणि 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेत, ते घालूया। आता हे परतून घ्यायचं आहे। इथे मी गॅस कमीच ठेवलाय। तुम्ही ह्यामध्ये अद्रक पण किसून घालू शकता। मिरची आणि लसूण परतून झालाय। आता आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते घालूया। इथे मी गॅस कमीच ठेवलाय। आता आपण चमच्याने मिक्स करत राहायचं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत। आता आपण चवीपुरतं मीठ घालूया आणि चमच्याने मिक्स करूया। आणखीन 2 ते 3 मिनिटं शिजू देऊया। 3 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त असं ज्वारीच्या पिठाचं आंबील बनवून तयार झालेलं आहे। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया। तुम्हाला आंबील घट्टसर बनवायचं असेल तर आणखीन 2 ते 3 मिनिटं शिजवू देऊ शकता। इथे आपले ज्वारीच्या पिठाचं आंबील बनवून तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं आंबील नक्की बनवा। तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।